नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आघाडीतील शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यांनी दावा केला आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाकडून नोटीस मिळाली आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परंतु काही वेळातच शिरसाट यांनी घुमजाव करत ते वक्तव्य चुकीने आपल्या तोंडी घातलं गेलं असं म्हटलं. पण संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले? शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी सुरुवातीला माध्यमांशी बोलताना सांगितले की मला नोटीस आली, श्रीकांत शिंदेंना नोटीस आलीये. आणखी कोणाला नोटीस येत असेल तर त्याबाबत आयकर विभागाला उत्तर देणं हे बंधनकारक आहे. आयकर खात्याने 9 तारखेला माझ्याकडे उत्तर मागितलं होतं, पण मी त्यांच्याकडे वेळ वाढवून मागितली आहे. या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात एकच गदारोळ झाला आहे. सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना सत्तेत असतानाही त्यांच्या मंत्र्यांना आणि खुद्द एकनाथ शिंदेंच्या मुलाला आयकर खात्याची नोटीस आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र काही वेळातच संजय शिरसाट यांनी घुमजाव करत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं म्हटलं आहे. स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की मी श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाल्याबाबत काही बोललो नाही. काही पत्रकारांनी मला विचारले की श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाली आहे का? तेव्हा मी सांगितले की मला याबाबत काही माहिती नाही. माझ्या तोंडी चुकीचे वाक्य घातले गेले. संजय शिरसाट यांनी स्वतःला आयकर खात्याकडून नोटीस मिळाल्याची कबुली दिली आहे. ही नोटीस त्यांचे 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रामध्ये दाखवलेल्या संपत्तीतील वाढीच्या संदर्भात आहे. त्यांनी सांगितले की आयकर विभागाने त्यांच्या संपत्तीच्या वाढीवर प्रश्न उपस्थित केले असून त्यासाठी त्यांना 9 जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी वेळ वाढवून मागितली आहे आणि लवकरच कायदेशीर उत्तर देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान संजय शिरसाट यांच्या मुलांनी छत्रपती संभाजीनगरमधील फिट्स हॉटेल 110 कोटी रुपयांच्या बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत म्हणजेच 67 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. आयकर विभागाची नोटीसही याच प्रकरणाशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणाने महायुती आघाडीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. शिरसाट यांनी यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांच्याविषयी एक मोठं विधान केलं होतं. सामाजिक कल्याण विभागाचे निधी वळवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पण आता आयकर नोटीस प्रकरणाने संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. तसेच श्रीकांत शिंदे यांचे नाव या प्रकरणात आल्याने शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला गेलेले आहेत, ज्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विरोधकांनी अशी टीका केली की मुलगा श्रीकांत शिंदे यांना नोटीस आल्यामुळे एकनाथ शिंदेंनी तात्काळ दिल्लीला धाव घेतली. दरम्यान शिरसाट यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की आयकर विभाग आपले काम करत आहे आणि यात कोणतेही राजकीय षड्यंत्र नाही.